सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 12 डिसेंबर 2023 म्हणजे उद्याच मंगळवारी दर्श कार्तिक अमावस्या आलेली आहे. अमावस्येची सुरुवात 12 डिसेंबर सकाळी म्हणजे पहाटे 6:25 होईल, तर अमावस्या संपणार आहे 13 डिसेंबर पहाटे 5:01. ह्या दिवशी सर्वांनी आंघोळीच्या जे काय उपाय आपल्याला करायचे आहेत ते 12 डिसेंबर मंगळवारीच करायचे आहे अमावस्या तिथीमध्ये. तर सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात थोडंसं जाडं मीठ आणि चिमूटभर हळद टाकूनच आंघोळ करा. अगदी लहान मुलं असतील त्यांना सुद्धा हा उपाय अवश्य करा. महिलांनी हे उपाय आपल्या घरात अमावस्येला अवश्य करावेच. प्रत्येक अमावस्येला लहान मुलांपासून ते मोठ्यांच्या आंघोळीतसुद्धा थोडंसं जाडं मीठ आणि चिमूटभर हळद टाकून मग सर्वांनी आंघोळ करावी. दोष असतील, इडापिडा कायमची निघून जाते. घरात मनात प्रसन्न वातावरण राहतं. जी काय आपल्या शरीराभोवती शरीरात नकारात्मकता असते निघून जाते. म्हणून अमावस्येला हा उपाय करावा. आपल्या घरात महिलांनी हळदीने 5 स्वस्तिक काढायचे आहे. आंघोळ करून घ्या. त्यानंतर तुमचं घरदार स्वच्छ झाल्यानंतर हळद ओली करा किंवा तुम्ही कुंकू पण टाकलं त्यात तरी चालेल. पहिलं स्वस्तिक मुख्य दारावर, दुसरं स्वस्तिक उत्तर भिंतीवर, तिसरं स्वस्तिक तिजोरीवर काढा. आधीचे स्वस्तिक असेल ओल्या फडक्याने पुसून घ्या आणि नंतर स्वस्तिक काढा. चौथं स्वस्तिक आपल्याला पिण्याचा माठ जिथं ठेवतो त्या ठिकाणी काढायचं आहे आणि 5वं स्वस्तिक आपल्या गॅस ओट्याच्या भिंतीवर काढायचं आहे. असे 5 स्वस्तिक अवश्य काढा. माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा कायम प्रसन्न राहते. अमावस्येला आपल्या घरातील जी काही अडगळ असेल, बंद उपकरणं असतील सरळ फेकून द्या. घरातील सर्व जळमट काढून टाका. ही कामं आपण महिलांनाच करावी लागतात. म्हणून त्या दिवशी वेळ नसेल मिळत, आदल्या दिवशी तुम्ही घर स्वच्छ करून ठेवले तरीही चालेल. म्हणजे सर्वच उपाय एकाच दिवशी आले तर आपल्याला जमायला पण पाहिजे. म्हणून आदल्या दिवशी केले आणि त्या दिवशी जमत असतील तुम्हाला तर कराच. मी तर म्हणेल त्याच दिवशी करा. पण नाही जमले, आदल्या दिवशी करून ठेवलं, घर स्वच्छ करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी उपाय केले घरदार झाडून पुसून तरीही चालेल. घराचा मुख्य दारात सडा टाकून उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य करा. सडा टाकताना म्हणजे घरात दारात पाणी शिंपडताना पाण्यात आपल्याला ह्या 5 गोष्टी टाकायच्या आहे. आठवणीने लक्षात ठेवून टाका. पहिली गोष्ट गोमूत्र. गोमूत्र तर आपल्या घरात मी म्हणेल रोज शिंपडत जा. अगदी थोडंसं 4-5 थेंब गोमूत्र आणि थोडं पाणी घेतलं आणि मिक्स करून संपूर्ण घरादारात शिंपडून दिलं. आपल्या उंबरठ्याजवळ नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही. पण अमावस्येला तर आठवणीने आपण महिलांनी आपल्या घरात रोज नाही जमत आपल्याला हे उपाय करायला, मग आठवणीने अमावस्येला करा. तर गोमूत्र घ्यायचं आहे, हळद घ्यायची आहे थोडीशी, तुरटीचा खडा थोडासा खलबत्त्यात बारीक करून घ्या, त्याची पूड तयार करून घ्या. चिमूटभर ती पूड टाका. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गंगाजल. थोडीशी लहानशी बाटली घेऊनच या. गंगाजल, थोडंसं गुलाबजल. गुलाबजलाने जर तुम्ही कधी पण अमावस्येला फरशी पुसली, माता लक्ष्मी धावत धावत तुमच्या घरात येईल. करून बघा. पुन्हा एकदा सांगते, गोमूत्र, हळद, तुरटी, गुलाबजल, गंगाजल ह्या 5 वस्तू टाकून संपूर्ण घरादारात ते पाणी शिंपडायचं. सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होईल. दर अमावस्येला करा. महिन्यातून एकदा हा उपाय करायला काही हरकत नाही. तर घराची फरशी पुसताना आता पाण्यात जाडं मीठ टाकायचं आहे. थोडीशी तुरटी जे आपण पाण्यात टाकलेली आहे आधीची तुरटीची भुकटी, पूड उरलेली असेल ती पुन्हा आपल्याला वापरायची आहे. थोडंसं जाडं मीठ, थोडीशी तुरटीची पूड, हळद, गोमूत्र आणि गुलाबजल ह्या पण 5 गोष्टी आपल्याला फरशी पुसण्याच्या पाण्यात टाकायच्या आहेतच. ह्या 5 गोष्टी आपण पाणी शिंपडतो घरात तेव्हा पण टाका. घराची फरशी पुसतो तेव्हा सुद्धा ह्या 5 गोष्टी टाकूनच आपल्या घराची फरशी पुसायची आहे.
घरातील संपूर्ण वास्तुदोष दूर होईल, संपूर्ण पितृदोष जाईल, घरातील नकारात्मकता गरिबी कायमची निघून जाईल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात कायम राहील. प्रत्येक अमावस्येला न चुकता ह्या 5 वस्तू टाकून घरात पाणी शिंपडा आणि ह्याच 5 वस्तू टाकून आपल्या घराची फरशी सुद्धा पुसा. चमत्कारिक बदल दिसून येतील. महिलांनी अवश्य करा. मी तर म्हणेन, मी पण करते, तुम्ही पण करा. चमत्कारिक बदल दिसून येईल. मुख्य दाराशी रांगोळी काढा, हळदी कुंकू वाहून उंबरठा पूजन करा. आपल्या मुख्य दारावर आधीचे स्वस्तिक असेल, मी पहिलेच सांगितलं, दर अमावस्येला 5 स्वस्तिक आपल्या घरात काढायचे. आधीचे स्वस्तिक असेल ओल्या फडक्याने पुसून घ्या, नवीन स्वस्तिक काढा. तुळशीच्या मुळाशी ह्या दिवशी चिमूटभर हळद टाका, पाणी अर्पण करा, छान पूजा करा, तुपाचा दिवा लावा, श्री हरी विष्णू नारायणांचे मंत्र जप करा. त्याचबरोबर ह्या दिवशी पिंपळाचे पूजन करून एक दिवा लावून 11 प्रदक्षिणा घालून श्री हरी विष्णूंचे नामस्मरण मंत्र जप करा आणि घरी या. घरातील देवांची पूजा करून घरात पिंपळाचे पूजन करायला तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जा. प्रदोष काळात गेला संध्याकाळी 5 ते 6 तरीही चालेल, सकाळी गेला तरीही चालेल, दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की जा. पण पिंपळाचे पूजन अमावस्येच्या दिवशी अवश्य करा. एक दिवा घेऊन जा, दिवा तिथं प्रज्वलित करा, 11 प्रदक्षिणा घाला, भगवान विष्णूंचे नामस्मरण करा, माता लक्ष्मीचे नामस्मरण करा, मंत्र जपा आणि मग घरी या. तर आपल्याला घरात पूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला कुंकुमार्चन नक्की करायचे आहे. 12 डिसेंबरला मंगळवार आलेला आहे. प्रत्येक महिलेने आपल्या घरातल्या कुलदेवीला कुंकुमार्चन नक्की करा. तुमच्याकडं हे असेल, माता लक्ष्मीची श्रीयंत्र असेल, मूर्ती असेल, कुंकुमार्चन नक्की करा. नसेल तुमची कुलदेवीचा फोटो टाक असेल, कुंकुमार्चन नक्की करा. वर्षातली शेवटची अमावस्या आहे, तुम्ही नक्की करा. वर्षभर कशाची कमी राहणार नाही. फक्त अमावस्या तिथीतच करा, दुसऱ्या दिवशी करतोय असं नाही. मंगळवार आलेला आहे, नक्की करा. ह्या दिवशी थोडासा शिरा भाजून घ्या, खीर करून घ्या, नैवेद्य दाखवा. आता मुलांना दृष्ट लागली असेल तर कशी काढायची? तर आईने आपल्या मुलांवरून घासभर थोडासा भात आधीच शिजवून ठेवा सकाळीचच. मुलं शाळेत जाण्याच्या आधी तुम्ही उपाय करून घेतला तरी चालेल. 12च्या आत हा उपाय करून घ्या. मुलांवरून घासभर दही भात किंवा नुसता भात जरी डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून टाकून द्या. चिमणं पाखरं कोणी खाल्लं तरीही चालेल, फक्त कोणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या. आठवणीने चमचाभर घासभर दही, ताजा भात घ्या आणि त्यात दही टाकलं तर टाका, नाही तर नुसता भात सुद्धा तुम्ही मुलांवरून उतरवून टाकू शकता. तर तसंच आपल्या नवऱ्याला, तुमच्या नवऱ्याला, मी तर करतेच माझ्या पतिदेवांसाठी उपाय, मुलांसाठी, तसंच तुम्ही पण करा. पतिदेवांना तुमच्या दृष्ट लागली असेल, नजर लागली असेल, त्यांच्या कामात त्यांना यश मिळत नसेल, त्यांचं प्रमोशन वगैरे आलं असेल, कुणाचीही नजर लागू शकते. आपण बायकांची, इतर मंडळींचीच नाही, कामावर काम करणारे मंडळींची सुद्धा कोणाला दृष्ट लागू शकते, पतिदेवांना वगैरे. त्यांच्यावरून सुद्धा दर अमावस्येला थोडासा घासभर दही भात घेऊन उतरवून टाकून देत जा. बघा फरक दिसून येईल. त्याचबरोबर थोडासा दही भात आपल्या पूर्वजांच्या नावाने गच्चीवर कुठेही जिथे कावळा घास खाऊन जाईल अशा ठिकाणी ठेवून द्या. दुपारी 12च्या आतच आपल्याला हा भाताचा उपाय करायचा आहे, तरच फायदा होईल. कारण 12 नंतर चिमणी, कावळे, तुम्ही जर थोडं उशिरा ठेवलं तर कोणी खात नाही. 12च्या आत ठेवलं तर कोणी पण खाऊन जाईल आणि आपल्या पूर्वजांना शांती मिळते. यामुळे प्रार्थना करा, त्यांना मुक्ती शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. महिलांनी करा उपाय, पुरुषांनी करा. पुरुषांनी ठेवला तरीही चालेल, पण 12च्या आत दही भात नक्की आपल्या गच्चीवर पूर्वजांच्या नावाने ठेवून या. बघा तुम्हाला काय फरक जाणवतो. त्याचबरोबर आपल्याला एक उपाय सांगते तुम्हाला. तुमच्या मुलांना खूप दृष्ट लागली असेल, पतिदेवांना कारण घरातल्या इतर मंडळींना लागली असेल, कारण काही वेळा चांगलं चालू असतं, अचानक मुलं त्रास द्यायला लागतात, पतिदेवांची तब्येत चांगली राहत नाही. मग अशा वेळी काय करावं? तर एक विड्याचं पान घ्या, एकच घ्यायचं आहे. त्यावर थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी, 4-5 सुक्या लाल मिरच्या ठेवून ते पान मुलांवरून 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून ते जाळून टाका. जाळताना एखाद्या भांड्यात किंवा जुन्या तव्यावर अग्नी प्रज्वलित करून ठेवा. कारण काही वेळा तुमच्याकडं चूल असेल त्यात पण तुम्ही जाळलं तरीही चालेल.
उतारा काढल्यावर कधीच ते पान घरात आणू नये. घरातील गॅसवर पान जाळू नये. आधीच सांगते. अग्नी थोडीशी तयार करून ठेवा अग्नीची आणि नंतर ते पान उतरवून घ्या. थोडंसं जाडं मीठ, पिवळी मोहरी, पिवळी किंवा काळी, सुक्या लाल मिरच्या आणि मुलावरून ते पान उतरवून, मुलांवरून किंवा ज्यांना दृष्ट लागलेली असेल त्यांच्यावरून ते पान उतरवून सरळ अग्नीत टाकून या. हातपाय धुवून मगच घरात या. 12 तारखेला दुपारी 12च्या आतच हे उपाय करा. कारण आपल्याला 12 तारखेलाच पूर्ण दिवसभर अमावस्या आलेली आहे. म्हणून जे काय उपाय करायचे ते 12 तारखेलाच करा. मंगळवारीच करायचे आपल्याला हे उपाय. कुणाची वाईट नजर, बाधा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष किंवा घरात गरिबी, दारिद्र्य असेल तर ह्या अमावस्येला एक वस्तू घरावरून दुपारी 12 वाजता उतरवून फेकून द्या. तर तुम्हाला एक नारळ लागणार आहे. अमावस्येला 12 डिसेंबरला आपल्या घरावरून एक नारळ 7 वेळा उतरवून, घड्याळाच्या दिशेने 7 वेळा उतरवून नारळ घराबाहेर टाकून द्यायचा आहे. बाहेर उभं राहायचं आणि शेंडी वर आली पाहिजे अशा पद्धतीने हातात नारळ घ्यायचा आणि 7 वेळा उतरवून नारळ फेकून यायचा. घराबाहेर थोडंसं पाणी शिंपडून हातपाय धुवून मग घरात या. जी काही इडापिडा, बाधा, दोष असतील दूर हो असं बोलून मग तो नारळ 7 वेळा उतरवून फेकून द्या. तुम्ही तो नारळ कचऱ्यातही टाकू शकता किंवा रस्त्यावर फेकून दिला तरी चालेल. फक्त कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि मग नारळ फेका. हातपाय धुवून मगच आतमध्ये या. हे साधे सोपे उपाय ह्या अमावस्येला नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.